पण संसारात त्या अशा काही वस्तू असतात त्या आपल्याला सुखदायक वाटतात, पण त्या परमेश्वराच्या पासून आपल्याला अनेक प्रकारे दूर जातात. म्हणून तुम्ही प्रपंच करा, संसार करा, त्या संसारामध्ये तुम्ही राहा, पण परमेश्वराच्या सोबतची जी साधना आहे त्या साधनेपासून तुम्ही कधी वंचित होऊ नका. तो एकाग्रता आहे, ती एकाग्रता आपण ती साधायला पाहिजे. मुळात आपण संन्यासी नव्हतो, मुळात आपण ब्रह्मचारी नव्हतो, आपण प्रापंचिक लोक आहोत, प्रपंच करणारे, संसार करणारे. आणि प्रपंच करून संसार करून राहिला वेगळा निर्णयाची वेळ नव्हता. म्हणून आपण सर्वजण वारकरी आपण कसे आहोत, अगोदर त्या पंढरीनाथांचे आपण नुसतेच भक्त नाहीये, तर आपण अनन्य आपण त्याची वाट करत अनन्य चिंत यंचोमान योजना करुणासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमो पाहणे. म्हणून गेल्या 5 पिढ्यांपासून आज या घरामध्ये कुठली सेवा होते, तर ही चक्रीभजनाची आणि ही देगलूरकरांकडून ही परंपरा आहे. आज गुरुनाथ महाराज देगलूरकरांनी ज्या देगलूरच्या जवळ रामपुराच्या वनामध्ये 12 वर्ष आपल्या धर्मपत्नीला त्यांनी सोबत घेतला, पण तिचा उपभोग मात्र त्यांनी घेतला नाही. धर्मपत्नीला सोबत घेऊन साधना केली. लोक धर्मपत्नीचा त्याग करतात आणि साधना करायला जातात, पण गुरुनाथांचा असा वेगळा आहे. सोबत त्यांनी आपल्या ठेवलं, कारण कसं आहे, तर तो मनोनिग्रह होता इतका. आज म्हणून मला इतका आनंद झाला, आज या भूमीमध्ये अनेक वेळा वारीला जाताना येताना पण आनंदाने दर्शन आम्ही घ्यायचो. पण प्रत्यक्ष नाथनाथांनी सांगितलं की तुला लांब जायचं नाही, तुला इथे नाचावं लागेल. नुसतंच नाचायचं नाही, पायामध्ये चाळ बांधून नाचावं लागतं. हे कोणाला नाचता येते का तुम्हाला सांग? पायामध्ये चाळ बांधायची आणि ती चाळ पांडुरंगाच्या नावाने बांधायची आणि सोबत अधिष्ठान ज्ञानेश्वरीचं ठिकाण नाचायचं. किती घन परंपरा आहे पांडुरंगाची सांग. कुठे प्रचंड होत असेल तर अधिष्ठान काय? ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान, ग्रंथाचं अधिष्ठान आहे, मौलीचं अधिष्ठान आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात मौली, साक्षात मौलीच्या मौलीचं अधिष्ठान आहे. म्हणून ज्यावेळेला तो एखादा भक्त या जागेकडे अनुभवासाठी येतो, मंत्र घेण्यासाठी, गुरुमंत्र घेण्यासाठी, त्याला बंधनकारक काय आहे? पंढरपूरची वारी, गुरुमंत्र, एकादशी, ज्ञानेश्वरी वाचन, चक्री भजन, त्याला सुटका नाहीये, त्याला सुटका नाहीये. नित्य धर्माने करावी लागते. आज अनेक जण आज पांडुरंगावरती शिंतोडे उडवतात, विठ्ठल नाही म्हणून बोंबा मारतात, ज्ञानोबाला तुकोबाला याचा खून झाला म्हणून असं काहीतरी विचित्र बोलतात, अभद्र शब्द जिथे बोलतात. अनेक जणांनी आम्हाला विचारलं, बाबा अशी जी समाजामध्ये अशी वक्तव्य केलं जातं, तुमचं म्हणणं काय? एकच सेवा करायला पाहिजे की आपल्याला कोणाबद्दल तिथे अगोदर पण द्वेष आम्हाला नको आहे. काय आम्हाला कोणापासून भांडण झालं पण अशांसाठी एक निश्चितच कायदा करून ठेवला पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये द्वेष भावना, समाजामध्ये द्वेष भावना पेरली जाते, विष फेकला जातो. आणि असेच लोक जेव्हा धर्माचा अपप्रचार करतात, अशा धर्माचा तिथे अपप्रचार सांगत राहतात, आपल्या संस्कृतीबद्दल काही बोलत राहतात, आपल्या परंपरेबद्दल बोलत राहतात, निश्चितच या परंपरा जीवन आहेच म्हणून आपण सर्वजण जीवन पाळत आहोत. कोण परंपरा सोडून आपल्याला करायचं नाही. माझ्या विचारांची विलासिका देवा ऐका, विलासिका देवा तुझी चरण सेवा सांगितली. म्हणून किती कोणी जरी त्याच्याबद्दल अपप्रचार जर करायला त्याला खत पाणी घालू नका. मला एकच सांगायचंय, अशा सगळ्या गोष्टी एकत्रित होऊन आपण त्याला घालून पाडायला पाहिजे. इथे काही बोलायची नाही, इथे काही जादूटोणा नाही,
इथे काही हालचाल नाही, इथे माणूस नाही. तुकोबाराच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे रिद्धी सिद्धी तुम्हाला मुख्य भांडवल आणि अमासिद्धी भक्तीकडे त्याला आम्ही सगळं पूर्ण ठरवतो. आम्ही त्या विचाराचे आम्ही माणसं आहोत. इथे जादूटोणा नाही, काही तिथे छाछू नाही, अजिबात नाही. पण तिथे 19-20 नाही. इथे काय आहे तर शुद्ध परमेश्वराची भक्ती. म्हणून या परमेश्वराच्या या भक्तीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल, उतरायचं असेल, आपण जर एकच तुम्ही सांगा मला काही तू प्रपंचाचं मला जीव अगोदर हे करण्याचं बॉन्डिंग करूनच मात्र त्या भक्तीसाठी तुम्ही करा. आणि तो पांडुरंग परमात्मा वाट पाहिजे उभा भेटीची आवडी कपाळूता कधी पुरवितो. मग इतकं असताना मग का तुम्ही सांगता की ज्ञानोबा तुकोबा हे सांगतात करतात हे सगळी लोकांचं जिथे सामने कसं जिथे बोलायला लागतात. निश्चितच आपण आपल्या विचारांना त्याला उत्तर द्यायला पाहिजे. मला एकच सांगायचं आहे पण आपण खूप मोठी भाग्यशाली आहोत. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही प्रकारे भेद मानलेला नाही, हरिहरामध्ये भेद मानलेला नाही. म्हणून पांडुरंगाच्या मस्तकावरती ज्यावेळेस तिथं पूजन केलं जातं तर मस्तकावरती बेल अर्पण केला जातो. एक बिल्वम शिवाय महादेवामध्ये पांडुरंगाला पाहिलं जातं आणि तुळशीवर चरणावरती पोच राहिली जाते. असा तो पांडुरंग, असा तो परमात्मा सर्वांना देणारा आहे. आणि आज नागनाथांच्या समोर, नागेश्वरांच्या समोर चक्री भजनाची ही जी सेवा झाली म्हणजे ही सेवा म्हणजे पांडुरंगाचा जयजयकार आहे. आणि म्हणून या लढ्यामध्ये 250 वर्षाचा परंपरेचा विमा, 250 वर्षाचा परंपरेचा विमा अजून जीवनामध्ये काय कमवायला काय मिळवायला सहज पांडुरंगाने आपले सर्व आपल्या हाताला दिलेली आहे. चक्री चारण प्रधान पाणी सर्व परिणाम आणि इथे तर साक्षात नागनाथ देवता नागेश्वर इथे साक्षात इथे सिद्ध पंथामध्ये उपस्थित आहे. म्हणून भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि. बघा त्याचा काहीतरी भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि. त्याचे अनेक असे मंत्र, अनेक असे स्तोत्र आहेत. म्हणून नागदेवता आपण पूर्वीपासून आपण त्याची उपासना करतो. श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा नागासोबत खेळ हा खेळला असतो. आज महादेव तो शंकर आहे. आपल्या घरामध्ये कंठी शोभे वासुकी हात. किती वेळ का भूत का भविष्य का वर्तमान का परमेश्वराने असं सगळं काही लपवून टाकलं. आणि असं आपल्याला त्याच्याबद्दल काही समज आहे, आपल्याला काही गैरसमज आहे. म्हणून गैरसमज माणसाने दूर काढून आपण समजरित्या माहिती करावी. आज आम्ही निश्चितच का आलो तर आम्हाला सुद्धा त्या परंपरेला सेवा करावी, सेवा मिळावी. त्या अनुषंगाने आणि नागनाथांच्या चरणी आमच्याकडून जर चक्री भजनामध्ये काही कमीपणा जर आला असेल, काही कमी झाला असेल तर सेवा आपण गोड मानून घ्यावी. जसा एखादा बोबडा बोलत असताना तर बोबडा बोलतो, पण आईबापांना दुसऱ्यांचा पोरगा किती जरी स्मार्टली बोलत असेल, किती जरी स्मार्टली बोलत असेल, पण हा बोबडा जरी बोलत असेल पण आईबापांना त्या स्मार्टलीपेक्षा बोबड्याचेच गोड वाटतात. म्हणून आम्ही कसे डोळे पाहणे आम्ही आहोत, आम्ही कशा आम्ही मोठे बोलणारे आम्ही पण त्या बोलायला शिकावून करून घ्यावं. सांगता त्या चक्रीकरणासाठी आमच्या लेखीमध्ये डॉक्टर सुधाजी लोंगेजी त्याच्या घरामध्ये हरी आणि हाराची उपासना सुद्धा आम्ही त्याच्या वडिलांच्या काळापासून करतो. कारण ज्यावेळी संसारामध्ये माग शुद्ध विद्याला आणि माग शुद्ध
नवमीला पंढरपुरात गेल्यानंतर महाशिवदशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला पंढरपुराच्या समोर परत सत्यनारायणाची सेवा दरवर्षी परंपरेमध्ये त्याच्या पदामध्ये आल्यानंतर त्याच्या परिवारातर्फे त्याच्या चिरंजीवांतर्फे आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार करतात. कोणताही एकही पैसा तिथे न आकारता आज मात्र ते सेवा करतात. त्याच्यामागे घराण्याची पुण्य इथे असते. माणूस किती जरी करला, किती जरी पैसा मिळवला, पण ते आपल्या जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचे दानधर्म करायलाच पाहिजे आणि त्यांच्या घरात केली जाते. त्याच्या उपस्थिती आणि त्यांचा पाठपुरवठा मिळावा आणि शक्तीची सेवा इथे करावी असं त्यांचा इतिहास होता. रात्रीचं कीर्तन धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यामध्ये रात्रीचं कीर्तन केलं आणि उद्या रात्रीपासून भारती तालुक्यामध्ये उद्या भारती तालुका आणि गावचं नाव आहे लादा. Holy
Namaste.